मुख्यमंत्री साहेब, आपण पंढरपूर कॉरिडॉर मंजूर करताना एक शब्द दिला होता, सर्वांना विश्वासात घेऊनच काम करू. पण आजपर्यंत कॉरिडॉर बाधितांशी साधा संवादही झालेला नाही, विशेषतः त्या वयोवृद्ध नागरिकांशी ज्यांचे संपूर्ण आयुष्य या विठ्ठल नगरीत गेले. आज हे ज्येष्ठ नागरिक हात जोडून एकच विनंती करत आहेत, आम्हाला एकदा भेटा, आमचंही ऐका. कारण ही फक्त जागेची लढाई नाही, तर आयुष्यभर जपलेल्या घरांची, आठवणींची आणि श्रद्धेची वेदना आहे. पंढरपूरकरांना विकासाला विरोध नाही, पण विश्वास, संवाद आणि न्याय हवा आहे. आणि म्हणूनच वयोवृद्ध बाधितांचे मुख्यमंत्र्यांना भावनिक साकडे. साहेब, आम्हाला भेटीसाठी वेळ द्या. नमस्कार. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी येऊन इथे भेटावे आणि सांगावे, विश्वासात घेऊन सगळं सांगावे की कसं होणार आहे, काय होणार. हातावरलं पोट आहे आमचं, दुकान आणि घर पण जाते. जयश्री बडवे बोलते. आम्ही नामदेव पावरीपाशी राहत आहोत. आमचे 2 घरं बाधितमध्ये जात आहेत. तरी मुख्यमंत्र्यांनी येऊन मार्गदर्शन करून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटीची वेळ द्यावी. नमस्कार. पंढरपूर कॉरिडॉर मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन नंतरच पुढचं पाऊल टाकू असं सांगितलं होतं. तरी आत्तापर्यंत आम्हाला कुणीही मीटिंगला बोलवलं नाही, कुणाला विश्वासात घेतलं नाही, काय करणार आहेत हे सांगितलं नाही. तरी ह्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला त्यांच्या भेटीची वेळ द्यावी, आम्ही त्यांना येऊन भेटू. मुख्यमंत्र्यांनी कॉरिडॉर केला आहे, आम्हाला तो विश्वासात घेतलेला नाही, तरी आम्हाला भेटण्याची वेळ द्यावी. आता आमचा कोणावर विश्वास राहिलेला नाही. तर पांडुरंग बडवे, दर्शन मंडप चौक, पंढरपूर. तर मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी, स्थानिक आमदारांनी या सगळ्या गोष्टीवर एक सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून की बुवा आम्ही सगळ्या इथल्या जे बाधित लोक आहेत त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठलंही पुढचं पाऊल उचलणार नाही. पण प्रत्यक्षात कुणीही तिन्हीपैकी कुणीही आलेलं नाही आहे. आणि मग शासनावर विश्वास ठेवायचा कसा, हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मग याच्या बाबतीमध्ये आमचं जर असं आता मत आहे की बाबा विश्वास कसा ठेवायचा. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, गृह खात्याच्या मंत्र्यांनी आम्हाला कुठली वेळ दिलेली नाही आहे. त्यांनी आम्हाला वेळ द्यावी, सगळ्या बाधित लोकांना बोलवावं आणि त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, ही शासनाला अपेक्षा आहे, शासनाकडनं आमची. पोपट शापूरकर, हे इथं देवळापाशी राहतो, पूर्व गेटजवळ. तर मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतो म्हणले होते, ते घेतलेलं नाही आहे. इथे आमचं परस्पर त्यांना हे चालू केलेलं आहे, कोणावर विश्वास राहिलेला नाही आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी इथं येऊन स्वतः गाठ घ्यावी आणि पुढचं काय असेल ते निवेदन करून तर कॉरिडॉर करावा, अशी माझी विनंती. असे बोलते, कॉरिडॉरसाठी जो प्रश्न मंजूर केलेला आहे तो मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विश्वासात घेण्यासाठी वेळ द्यावी. आत्तापर्यंत आम्हाला कोणी विश्वासात घेतलेलं नाही, त्यासाठी वेळ द्यावा. नमस्कार. मी संजय शांतीनाथ मुत्तीन, राहणार दर्शन मंडप रोड, एकरे देवीजवळ. माझे ह्या घरावर माझा जन्म झाला, शेवटही व्हावे अशी इच्छा आहे. तरी ह्या कॉरिडॉर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत, त्याला आमचा विरोध तर आहेच मुळात. पण आम्हाला ह्या घरात जसा आमचा जन्म झाला तसा शेवटही व्हावा आणि आमचे पोटे तर हातावरचे आहेत, जेव्हा मिळावं तेव्हा रोजचं भाकरी भागते. तरी हा कॉरिडॉर करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी विचार करून आणि विश्वासात घेऊन आम्हाला सहकार्य करावे आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटण्याकरता थोडा तरी वेळ द्यावा आणि सगळ्यांचे सहमत जाणून घ्यावे, ही आमची पंढरपूरवासियांची आणि माझी वैयक्तिक तुम्हाला नम्र विनंती आहे.